नमस्कार. खूप दिवसानंतर आज मी तुमच्यासोबत एक छानसा लॉग घेऊन आली आहे. तर जवळजवळ 2 वर्षानंतर मी गेली होती माहेरी गेल्यानंतर तिथले काही गोड क्षण होते ते मी तुमच्यासोबत आजच्या लॉगमध्ये शेअर केले आहेत. तर आजचा लॉग तुम्ही स्किप न करता नक्की बघा. आपण जेव्हा प्रवासाला जातो ना तेव्हा नुसतं बॅकपॅक करणं एवढंच असतं का? नाही, तर ती एक सुंदर अशी एक्साइटमेंट असते आपली कुठेतरी जाण्याची, नाही का? तर इथे मी छान असे 90sचे सॉन्ग लावले होते आणि ते एन्जॉय करत करत छान बॅकपॅक करत होते. तर इथे अजून एक छानशी गोष्ट घडली, ती म्हणजे आज छोटंसं पण खूप स्पेशल असं पार्सल मला रिसीव झालं होतं. ते म्हणजे मी कस्टमाइज करून घेतलेलं फोटो फ्रीज मॅग्नेट. आणि ते बघून तर अद्विका इतकी खुश झाली होती की बस, तिचाच फोटो प्रिंट केलेला होता त्यावर, त्यामुळे ती खुश असणारच. तर हे मी इंस्टाग्रामला प्रिंट शॉपी म्हणून जे पेज आहे त्यावरून ऑनलाईन बोलवले होते. मला तर क्वालिटी खूप आवडली त्याची. तर इथे आता घरून निघताना मला जास्त काही शूट करायला वेळ मिळाला नाही, त्यामुळे मी बसमध्ये बसल्यानंतर थोडं का होईना शूट करण्याचा प्रयत्न केला. तर आता मनात अशी धाकधूक होती की पिल्लूला मी पहिल्यांदाच गावाला घेऊन जात होते, त्यामुळे ते गाडीत राहतं की नाही याचंही टेन्शन होतं. पण इथे मी मग आता तो झोपत नव्हता, त्यामुळे छान ओढणीचा झोका बांधला आणि त्यामध्ये तो रात्रभर छान असा झोपला होता मस्त. तर आता इथे घरी आल्यानंतर छान असा सनराईज बघायला मिळाला. पक्ष्यांचा आवाज आणि उगवणारा सूर्य खूप भारी वाटत होतं. तर आता इथे जेवढं शूट करता आलं तेवढं मी केलं होतं. तर अद्विकाला घेऊन आम्ही आलो होतो गावाकडच्या नदीवर. इथे तिचं छान असं खेळणं चाललं होतं. गावाकडे आल्यावर आपण त्यांना या सगळ्या गोष्टी दाखवणं पण खूप महत्त्वाचं असतं, त्याशिवाय त्यांना कळत नाही. तर त्यानंतर आम्ही आलो पिल्लूला घेऊन मायजी मातेच्या दर्शनाला. हे मंदिर बघितल्यानंतर बऱ्याच जणांना समजलंही असेल, खूप मोठी यात्रा भरते इथे. दुपारी सगळे झोपलेले असताना असं लपून आईस्क्रीम खाणं चालू होतं मॅडमचं. किती आईस्क्रीम खावं एखाद्याने. तर आज इथे आपण खापरावरची पुरणाची पोळी बनवणार होतो. खानदेशातली खास ओळख असलेली खापरावरची पुरणाची पोळी म्हणजे लाजवाब असते. आंब्याच्या सीझनमध्ये प्रत्येक पाहुण्याला ही पोळी आणि आंब्याचा रस हे जेवण घरोघरी तुम्हाला बघायला मिळेल. तर चुलीवर तापलेलं हे खापर आणि त्यावर हळूहळू शेकलेली ही पुरणाची पोळी इतकी सुंदर चव असते. मला तर पुरणाची पोळी खूप आवडते बरं का, आणि त्यामुळे सगळा हा घाट आईने घातला होता. तुम्हालाही माझ्यासारखीच पुरणाची पोळी आवडते का? कमेंट करून नक्की सांगा. खानदेशात अक्षय तृतीयेला आपल्या पूर्वजांच्या नावाने घागर भरतात आणि त्या घागरीला खापराची पुरणाची पोळी आणि आंब्याचा रस असा नैवेद्य दाखवला जातो. आणि त्या दिवसापासूनच आंबे खायला खरी सुरुवात होते. असा छोटासा रिच्युअल इकडे पार पाडला जातो. अक्षय तृतीयेच्या दिवशी खरं तर मी थोडंसं शूट करणार होते, पण मला वेळच मिळाला नाही त्या दिवशी. प्रत्येक भागात वेगवेगळ्या परंपरा असतात आणि या परंपराच आपल्याला आपल्या मुळांशी जोडून ठेवत असतात. त्यामुळे काळानुसार आपण कितीही बदललो तरी आपले जे संस्कृती आहे किंवा आपल्या भागातल्या ज्या काही रूढी परंपरा आहेत या आपण जपल्या पाहिजे असं मला वाटतं.
आता इथे पोळ्या झाल्यानंतर अन्नपूर्णा मातेची मूर्ती पोळ्यांवर ठेवली होती. हळद कुंकू लावून छान पूजा करून घेतली आणि त्यांना नैवेद्य दाखवला गेला. तर यामागे पण सुंदर असं छान कारण आहे. पूर्वीच्या काळात गोडधोड असं रोजच नाही बनायचं, काही खास प्रसंग असले तेव्हाच बनायचं. आणि मग घरात आपण जे शिजवलेलं अन्न आहे ते सगळ्यांना मिळालं पाहिजे, त्यांचं पोट भरलं पाहिजे, ते कमी पडायला नको, त्याच्यासाठी हे असं सगळं केलं जायचं. यामागचा उद्देश काही असला तरी हे सगळं मी खूप छान एन्जॉय केलं होतं. आणि अशा गोड आठवणी आता मी माझ्यासोबत घेऊन जाणार होते. आता आम्ही परत पुण्याला निघालो होतो. जळगाव म्हटलं की ऊन खूप असतं आणि पिल्लूला त्याचा त्रास होईल या भीतीने मी जरा कमी दिवसच तिकडे राहिले. आणि येताना आईने खूप सारा असा सामान बांधून दिला होता, तुम्ही बघू शकता. तर आई ही आईच असते, ती आपल्याला कधीच रिकाम्या हाताने येऊ देत नाही. तर आता इथे तुम्ही बघू शकता तिने मला किती सारा सामान बांधून दिला आहे. तर यामध्ये अर्धा वानोळा सासरहून आला होता आणि अर्धा माहेरून, आणि दोघं मिळून एवढं जमा झालं होतं की आता कसं घेऊन जायचं हेच कळत नव्हतं. आपल्या आईचा जीव आता आपल्यापेक्षा नातवांमध्येच जास्त असतो. त्यांना हे आवडेल ते आवडेल असं करत करत तिने नागलीचे पापड, गहू तांदळाचे पापड, चिप्स, चकली असं खूप सारं बनवलं होतं. तर घरातून निघताना आईने नुसतं वस्तू दिल्या नव्हत्या, तर त्यात तिचं प्रेमही तिने बांधून दिलं होतं असं म्हणायला काही हरकत नाही आहे. खरंच हे फक्त एक आईच करू शकते असं मला वाटतं. एक एक गोष्ट तिने आठवणीने माझ्यासाठी आणली होती. तर आजचा व्हिडिओ आता मी इथेच संपवत आहे. आजचा व्लॉग आवडला का तुम्हाला? आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया आता लवकरच पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.